नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. आणि पुन्हा एकदा जी अपडेट आहे, जी बातमी आहे ती लाडक्या बहिणींविषयी आहे. तर लाडकी बहीण या योजनेबाबत सगळीकडे सर्वत्र चर्चा आहे आणि त्याबाबत सरकार नवीन नवीन अपडेट देत आहे आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, तर जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळत राहील. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही कमेंटमध्येही विचारू शकता. तर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलले आहे हे आपण आज पाहूयात. तर कोणाला मिळणार आहे 6वा हप्ता हेही आपण जाणून घेऊयात. पात्र महिला, अपात्र महिला जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे या योजनेचं जे आहे ते पात्रतेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. तर योजनेच्या लाभार्थीची पात्रता तपासली जाईल आणि पात्र नसलेल्या महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. तर पात्र महिलांसाठी तर पुढील प्रक्रिया काय आहे. आता सपोज जे माहिती काढणार आहेत की पात्र महिला आणि अपात्र कोण आहेत आणि त्याच्याबाबत अपात्र ज्या महिला आहेत त्यांना वगळण्यात येणार आहे, त्यांचे फॉर्म कॅन्सल करण्यात येणार आहे. तर आता पात्र महिला आहेत त्यांचे पुढं काय होणार आहे, त्यांच्यासाठी काय बातमी आहे. तर महिलांना 6वा हप्त्याचा जो लाभ मिळण्यासाठी सर्व पात्रतांच्या अटी ज्या आहेत त्या पूर्तता करावी लागेल. आणि ज्या महिलांचे खाते आधारशी लिंक नाही किंवा अन्य कारणामुळे नियमात बसत नाही अशांना 6वा हप्ता मिळणार नाही. म्हणजे बघा, 6वा जो हप्ता आहे तो मिळणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काय काय गोष्टी आहेत हे यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे की महिलांचे जे खाते आहे ते तुमचं आधार कार्ड आहे त्याच्याशी लिंक असणं गरजेचं आहे. हे मी याच्या आधीही सांगितलं होतं, मागच्या व्हिडिओमध्येही तुम्ही जाऊन पाहू शकता की मी अपडेट नवीन जे होती तेव्हा त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2.4 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात हप्त्याची रक्कम वितरित केली गेली आहे. यानंतर योजनेला आणखी सुस्पष्टता देण्यासाठी आणि योग्य पात्र लाभ असलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी पुन्हा पडताळणी सुरू केली आहे. म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे महिन्याचे हप्ते जे आहे ती रक्कम जमा झाली आहे आणि त्याची पडताळणीही सुरू झाली आहे पात्र आणि अपात्र महिलांची लिस्ट काढण्यासाठी. तर महिला सशक्तीकरण आणि शालेय शिक्षणासाठी महत्त्वाची योजना म्हणजे काय, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे जे कुटुंब आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, या योजनेचा हाच उद्दिष्ट होता की जे गरीब आणि गरजू लोकांसाठी मदत करणे हाच याचा हेतू होता, हाच याचा स्पष्ट उद्देश होता. आणि या योजनेचा मुख्य उद्देश महिला शिक्षणास चालना देणे आणि महिलांच्या आर्थिक अडचणी दूर करणे हा होता. त्याच्यामुळे जे सरकारने जे आहे ते 1500 रुपये प्रत्येक महिलांना दिले होते. त्यासाठी एक त्यांचं लिमिट होतं, त्यांच्या पात्रता होत्या आणि त्या सगळ्या असतील तरच तुम्हाला पैसे भेटत होते. तर जे योजनेचं जे भविष्यकालीन दृष्टिकोन आहे ते काय आहे, तर देवेंद्र फडणवीस काय बोलले त्याविषयी तेही आपण जाणून घेऊयात. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योजना अंमलात आणताना आर्थिक पारदर्शकतेसाठी प्रक्रियेत सुधारणा केली जाणार असल्याचे सांगितलेले आहे. म्हणजे प्रक्रियेमध्ये काय सुधारणा करणार ते आपण पाहूयात. तर महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरणासाठी ही योजना खूपच महत्त्वपूर्ण ठरत आहे. तर आता सुधारित प्रक्रियेमुळे योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांना होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर जे योजनेचा लाभ झाला आहे लाडक्या बहीण योजनेसाठी तर भरपूर महिलांना आर्थिक लाभ मिळाला आहे. काही महिलांनी याच्यातनं स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत या 1500 रुपयामधनं. तर भरपूर महिलांना जो फायदा झाला आहे आणि गरजू लोकांना फायदा होणे हाच या योजनेचा उद्दिष्ट होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. आणि आता जे पात्र आणि अपात्र महिलांची जी लिस्ट आहे ती लवकरच समोर येईल, त्याबाबतही सरकार तुम्हाला अपडेट देईल आणि मी ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला त्याचे अपडेट मी नक्की देत राहील. आणि आता हे जे लिस्ट कधी येणार याच्यावर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता, मी त्याचे उत्तर नक्की देईल. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.